भंडारा शहरातील भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। शहरात जागोजागी रस्ते उकरलेले असून मोठे खड्डे पडले आहेत। खासदार प्रशांत पडोळे यांनी कामाची पाहणी करताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटलेली तसेच गटार चेंबर खराब अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणले। नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। फिर क्या कर रहा तू? क्या कर रहा है वहाँ पे? क्या कर रहा है तू यहाँ पे? फीलिंग करवा रहे थे। क्या फीलिंग कर रहा? ये क्या बना रहा है तू? चेंबर है क्या? वो क्रैक चेंबर ऐसे बनाता है? चालू था। क्या चालू था? ये काय को भर रहा है फिर तू मिट्टी? या चूते समझ रहे क्या सबको, भंडारे वालों को यहाँ पे? या बेवकूफ समझ रहे? अबे उतना बड़ा क्रैक है वहाँ पे, डबल से बनाना फिर बुझाना ना तू। क्या छुपाने का काम कर रहा है क्या तू? वो काय की पाइपलाइन है तोड़ा तूने? कब करेगा? पाइप है तेरे पास वैसे? अब पाइप है क्या तेरे पास वैसे? पाइप में तो कहाँ से करेगा? वो कितना महंगा पाइप है मालूम है तेरे को? ये बुझाने के पहले वो ढंग से काम कर, पहले वो क्रैक है पूरा, फिर से खोद फिर से बनाओ और उसको पक्का करना। ये क्यूरिंग का समय क्या है इसका? क्यूरिंग का समय क्या है उसका? अबे क्यूरिंग का समय क्या है? क्यूअर कैसे करता है? क्यूरिंग समझता है क्या? मजबूत कैसे करेंगे उसको? कौन है ठेकेदार तेरा? अबे क्यूरिंग कैसे करेंगे? सीमेंट का ये ना वो तो पानी वानी लगता है कि नहीं उसको? कितने घंटे वैसे रखेंगे क्या तुरंत बुझाएगा? क्यूरिंग किया क्या उसको? क्यूरिंग नहीं किया उसको, कहाँ को बुझा रहा है तू? वो क्रैक क्या है वो इतनी बड़ी जमीन के अंदर तो चुतिया बनाता है? क्या कोलैप्स हो रहा था? क्या उसको सपोर्ट दे रहा है यहाँ पे खड़े? भूमिगत गटार योजना ही एक फेल्युअर योजना आहे। पुष्कळ जिल्ह्यामध्ये, पुष्कळ शहरामध्ये याचं काम चालू झालं, कंप्लीट झालं, पण अजूनपर्यंत हे वर्किंग कंडिशनमध्ये नाही। भंडाऱ्यामध्ये स्पेशली भूमिगत गटार योजनेच्या मार्फत लोकांना त्रास होत आहेत। पुष्कळ जणांचे ॲक्सिडेंट होत आहेत, रस्ते खोदून टाकलेले आहेत, परंतु जे काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। तिथं वेल खोदतायत, त्या क्रॅक आहेत, त्याच्यासोबतच जे पाईपलाईन जे बिछवली आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना सुद्धा तोडण्याचं काम हे ठेकेदार करत आहेत। यांच्यावर लक्ष कोण देणार? आज मी प्रत्यक्षदर्शी तिथं गेलो असता ते वेलचं काम आहे, तिथं पाणी साठवण्याचं काम, त्यासाठी पूर्ण वरपासून खालपर्यंत क्रॅक आहे आणि त्या कामासाठी पूर्ण रोड यांनी फोडून टाकला आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण यांच्याकडे केव्हा लक्ष द्याल, केव्हा या ठेकेदारावर अंकुश घालाल आणि नियमाबाहेर हे कामं यांनी केले आहेत, तर केव्हा यांच्यावर कारवाई कराल आणि केव्हा आमच्या जनतेला न्याय द्याल? साहेब, मी विनंती करतो आपण जनतेला न्याय द्या आणि अशा ज्या योजना आहेत, फक्त 9 इंचीच्या पाईप तुम्ही टाकल्या आहे मेन फोर्समध्ये साहेब, ह्या निकृष्ट दर्जाचा काम आणि हा फेल्युअर डीपीआर आहे। पुन्हा एकदा डीपीआर तुम्ही बनवा। आज विदेशामध्ये तुम्ही बघत असाल तर ट्रक जातात गटार याच्यामधून आणि 9 इंचच्या पाईपामधून काय पाणी जाणार आहे, आणि तेही हा शहर भंडारा मोठा होत आहे साहेब। तर लोकसंख्या वाढली तर तिथला ड्रेनेजचा पाणी कुठं जाणार, हा एक प्रश्न आमची जनता करते आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यूआर कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।